दिपके वर्सेस रामदेव, जेनझीमुळे देश बदनाम, दिपके म्हणतात पतंजली। और शिक्षा मंत्री कौन होगा कौन नहीं होगा ये सड़कों पर तय नहीं होगा, ये देश का प्रधानमंत्री और देश की संसद तय करेगी। तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम। नीट पेपर फुटी प्रकरण समोर आलं आणि देशभरातील वातावरण तापलं। सीजेपीसह विद्यार्थी जंतर मंतरवर आंदोलनाला बसले आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। प्रधान यांचा लवकर राजीनामा न झाल्यानं जेनझी मुलांनी आंदोलनात अनेक पोस्टर आणले होते। त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स बनवल्या। या रील्स मध्ये आणि पोस्टरवर जेनझी मुलांची वेगळीच भाषा होती। जेनझी मुलांसारखं आंदोलन आतापर्यंत भारतात झालंच नव्हतं। या जेनझीच्या आंदोलनासमोर गोदी मीडिया, बीजेपी आयटी सेल फेल ठरल्या। त्यांच्या मीम्सनं देशासह विदेशातही आंदोलनाला महत्त्व मिळवून दिलं, पण याच आंदोलनावर भाजपकडून टीका होतीये। भाजप खासदार कंगनानं उलट सुलट वक्तव्य केल्यानंतर आता रामदेव बाबांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जेनझीमुळे भारताची बदनामी झाली असं वक्तव्य त्यांनी केलंय। त्यावरून कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी रामदेव बाबांना धारेवर धरलंय। या व्हिडिओतून पाहूयात की खरंच जेनझी या आंदोलनामुळे देश बदनाम झालाय का? रामदेव बाबा भाजपची भाषा का बोलतायत? रामदेव बाबांना आता जेनझी काय उत्तर देणार? दिपकेंनी रामदेव बाबांवर काय म्हटलंय पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। जेनझीचं आंदोलन करून केंद्र सरकारला झुकवलंय। मोदी सरकारमध्ये कितीही आंदोलन झालं तरी कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा होत नव्हता। राजनाथ सिंह यांनी देखील म्हटलं होतं की हे UPA सरकार नाही, हे NDA सरकार आहे, यात मंत्र्यांचे राजीनामे होत नाही। पण असं असताना देखील जेनझीमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा नाईलाजानं मोदी सरकारला राजीनामा घ्यावा लागला। जेनझीनं आंदोलन करत मोठं काम केलं असलं तरी आता जेनझीला सोशल मीडियावर बदनाम केलं जात आहे। काल तुम्ही भाजप खासदार कंगना राणावत यांचं वक्तव्य पाहिलं असेल। आता रामदेव बाबांनी देखील जेनझी मुलांवर टीका केली आहे। जेनझीमुळे देश बदनाम झालाय असं रामदेव बाबा म्हणालेत। त्यामुळे आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी रामदेव बाबांचा चांगला समाचार घेतलाय। त्यानंतर आता जेनझी देखील रामदेव बाबांना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देत आहेत। आधी रामदेव बाबांनी काय म्हटलंय ते पाहूयात आणि त्यानंतर दिपकेंनी कसं रामदेव बाबांना धारेवर धरले तेही पाहूयात। देश रस्त्यांवरून चालणार नाही, देश केवळ संसदेच्या माध्यमातूनच चालवला जाईल। शिक्षण मंत्री कोण असेल हे रस्त्यांवर ठरवलं जाणार नाही, देशाचे पंतप्रधान आणि संसद हे ठरवतील। काहींनी आझादीच्या घोषणा दिल्या, जसं की ब्राह्मणवादापासून आझादी, RSS पासून आझादी। जर प्रल्हाद जोशी यांचा जन्म ब्राह्मण समाजात झाला असेल आणि त्यांनी RSS कडून राष्ट्रवाद शिकला असेल तर त्यामुळे कोणालाही अडचण वाटू नये। देशाची राज्यघटना दलितांना आणि शोषितांना जसे अधिकार देते तसेच ब्राह्मणांनाही अधिकार देते। त्यामुळे ब्राह्मणवादाचा द्वेष करणं किंवा शिवीगाळ करणं हे घटनाबाह्य आहे। तसेच शूद्रांचा अपमान करणं किंवा त्यांना शिवीगाळ करणं हे देखील घटनाबाह्य आहे। जनरेशन Z मधील तरुण जंतर मंतरवर जमले आणि त्यांनी भारताची बदनामी केली। शिवीगाळ करणं ही आपली संस्कृती किंवा स्वभाव नाहीये। आपण नेहमीच आपल्या ज्येष्ठांचा आदर केलाय। आपण आपल्या पालकांनी आणि गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चाललो असं रामदेव बाबा म्हणाले। देश सड़कों से नहीं चलेगा, देश संसद से ही चलेगा। और शिक्षा मंत्री कौन होगा कौन नहीं होगा ये सड़कों पर तय नहीं होगा, ये देश का प्रधानमंत्री और देश की संसद तय करेगी। अब कुछ लोगों ने आजादी के नारे लगाए, ब्राह्मणवाद से आजादी भाई, RSS से आजादी भाई, इस जात उस पंथ से आजादी। अब भाई वो ब्राह्मण कुल में पैदा हुआ है और यदि RSS से उसने राष्ट्रवाद सीखा है प्रहलाद जोशी जी ने, तो इसके किसी के पेट में दर्द नहीं होना चाहिए। यदि आपको जो अधिकार इस देश का संविधान किसी दलित शोषित वंचित को देता है, वही अधिकार इस देश में ब्राह्मण को भी देता है। इसलिए ब्राह्मणवाद को क्यों गाली देना, मैं कहता हूं कोई भी वाद नहीं होना चाहिए, लेकिन ब्राह्मणों को भी गाली देना वह भी असंवैधानिक अलोकतांत्रिक है, शूद्र को गाली देना भी अलोकतांत्रिक। यावरून अभिजित दिपकेंनी रामदेव बाबांचा चांगला समाचार घेतलाय। जनरेशन Z न देशाची बदनामी कशी केली, आपल्या हक्कासाठी पेपरफुटी विरुद्ध लढले, संविधानाच्या रस्त्यानं जाणं, जय भीमचे नारे देणं हे जर संस्कृती बदनाम करणं असेल तर रामदेव बाबांना सांगा आम्ही संस्कृती बदनाम करतोय। तुम्ही जे पतंजलीचे प्रोडक्ट बनवत आहात त्यावर सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय त्याच्यावर लक्ष द्या, अन्यथा पतंजली बंद पडून जायचं। संस्कृती आणि देश जेनझी बऱ्याप्रमाणे सांभाळून घेऊ शकतात असं अभिजित दिपके म्हणाले। रामदेव बाबा असं म्हणाले की त्या आंदोलनानं जेनझीनं संस्कृतीला बदनाम केलेला आहे, आज त्यांचा स्टेटमेंट होतं। कशा प्रकारे बदनाम केले? लोकतंत्रासाठी लढून बदनाम केलेले, आपल्या हक्कासाठी लढून बदनाम केलेले, पेपर फुटीच्या विरोधात लढून बदनाम केलेले। जर याला संस्कृती बदनाम करणं म्हणतात, जर लोकतंत्रासाठी लढणं, संविधानाच्या रस्त्यावर चलून
विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जय भीमचे नारे लावणं संस्कृती बदनाम करणे, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम. तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टी म्हणले की फसवणूक होतीये, त्याच्यावर थोडं लक्ष करा. संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जेनझी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो. तुम्ही जे पतंजलीचे फॉल्टी प्रोडक्ट्स आहे त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा, नाही तर पतंजली बंद पडून जायचं. विद्यार्थ्यांनी आंदोलन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांविरुद्ध केलं होतं. मग रामदेव बाबांना का त्रास झाला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर रामदेव बाबा आणि भाजपचे संबंध अत्यंत घनिष्ठ असल्याचा आरोप आहे. केंद्र सरकारनं पतंजलीच्या उत्पादनांना थेट प्रोत्साहन दिलंय. तसंच पतंजली समूहाला विविध भाजप शासित राज्यांमध्ये जमिनी खरेदी करण्यासाठी तब्बल $4.6 कोटी म्हणजे 400 कोटींहून अधिकची सवलत मिळाली. काही ठिकाणी मोफत जमिनीही देण्यात आल्यात असा आरोप आहे. महाराष्ट्रात नागपुरात 230 एकर जमीन अवघ्या 25 लाख रुपये प्रति एकर या दरानं देण्यात आली आहे. तर तिथला मूळ सरकारी दर 1 कोटी रुपये प्रति एकर होता असाही आरोप आहे. 2014 नंतर स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्यात आलं. पतंजलीच्या कोरोनिल सारख्या औषधांच्या उद्घाटन सोहळ्याला देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री स्वतः उपस्थित राहिले होते, ज्यामुळे पतंजलीला थेट सरकारी पाठबळ मिळालं. तर रामदेव बाबांनी देखील भाजपला मदत केल्याची चर्चा आहे. 2020 मधील कोरोना संकटाच्या काळात पतंजली समूहानं अधिकृतपणे पंतप्रधान नागरिक सहायता निधीमध्ये 25 कोटी रुपयांचं मोठं योगदान दिलं होतं अशीही चर्चा आहे. निवडणुकांमध्ये रामदेव बाबा भाजपला मोठी मदत करतात असाही आरोप आहे. यामुळेच राजीनामा झाला भाजप नेत्याचा आणि त्रास रामदेव बाबांना झालाय अशी टीका होतीये. तुम्हाला काय वाटतं? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर रामदेव बाबांनी का प्रतिक्रिया दिली असेल? रामदेव बाबांनी जनरेशन झेड वर का टीका केली असेल? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.